अश्विनी महांगडे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अश्विनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि तिचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. अश्विनी अनेकदा सोशल मीडियावर तिच्या आयुष्यातील अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आता अशातच अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. अश्विनी घराघरात पोचली ते झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे. यामध्ये तिने छत्रपती संभाजी महाराजांच्या मोठ्या बहिणीची राणू अक्का यांची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आणि आजही तिला अनेक जण या भूमिकेसाठी ओळखतात. त्यानंतर अभिनेत्रीची आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत एंट्री झाली. अश्विनी महांगडेने या मालिकेत अनघा ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेतील भूमिकेतून तिने पुन्हा एकदा तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आई कुठे काय करते ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. तब्बल 5 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यामुळे या मालिकेची क्रेज अजूनही कमी झालेली नाही. कलाकारही या मालिकेच्या आठवणींबद्दल अनेकदा बोलत असतात. मालिका संपून 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अश्विनीने ही खास व्हिडिओ शेअर केली आहे. अश्विनीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर तिच्या खोलीत बसल्याचं पाहायला मिळत आहे. तिने यावेळी त्या दरम्यानच्या आठवणी सांगते. ती जुने दिवस मिस करत असल्याचं या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. या व्हिडिओमध्ये अश्विनी म्हणाली, गोष्ट एका मेकअप रूममधली. अनघाबाईंना मी फार मिस करते कारण ती फार काही शिकवून गेली. त्याचबरोबर मेकअप रूममधील तो एक माझा कोपरा मी जास्त मिस करते. अश्विनी पुढे म्हणाली, चप्पल उडवा उडवी हा वेगळाच खेळ प्रकार मी तिकडे शिकले. अनेक फोटो यशने काढले आणि व्हिडिओ आरोहीने. त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. हॅशटॅग आई कुठे काय करते शूट संपलं. त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. याच निमित्ताने अनेक गोष्टींची आठवण झाली. ही गोष्ट फक्त आमच्या एका मेकअप रूममधली. अनेक अनुभव, चांगली माणसं, झालेले संस्कार, शिकलेल्या गोष्टी, चांगली प्रोडक्शन हाऊस, चांगली वास्तू आणि बरंच काही. तर आई कुठे काय करते या मालिकेला तुम्ही देखील मिस करता का? हे नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.